तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मनातले विचार थांबत नाहीत. दिवसभराची धावपळ संपली, परंतु मनाची धावपळ अजूनही सुरूच आहे. मग आपल्याकडे असलेल्या काही गोष्टींचा वापर करून आपण ते शांत करू शकतो. आता ती गोष्ट कुठली? तर आपला श्वास. आज आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. यामध्ये श्वास सहज आणि शांत असणं गरजेचं आहे. हे करत असताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणि आपल्या शरीरातल्या, आपल्या मनातल्या शांततेवर असायला हवं. आज मी इथे फक्त अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा एवढंच दाखवणार नाहीये, तर हा प्राणायाम कधी करायचा, किती वेळ करायचा, ह्याचे संभाव्य काय फायदे आहेत, हे करताना काय काळजी घ्यायला हवी, हे सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचे. दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आणि पहिलीने सोडायचे. हा प्राणायाम किती वेळ करावा? सुरुवातीला हा प्राणायाम 3 ते 5 मिनिटांनी सुरू करावा. नेहमीच्या सरावाने हळूहळू आपण हे प्रमाण वाढवू शकतो. जास्त प्राणायाम केला म्हणजे जास्त फायदे होतील असं नाही. ह्यामध्ये श्वासाच्या क्वांटिटीपेक्षा श्वासाची क्वालिटी चांगली असणं खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढा शांत आणि सहज श्वास घ्याल तेवढा तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल. हा प्राणायाम कधी करायचा? नवीन दिवसाची सुरुवात किंवा सकाळी ती सुरुवात करण्यासाठी तुम्ही हे ब्रीदिंग प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगलीच जाणार आहे. तुम्ही संध्याकाळी दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी ही ब्रीदिंग प्रॅक्टिस करू शकता. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही हा प्राणायाम सकाळी किंवा संध्याकाळी करताना पोट भरलेलं नसावं. हा प्राणायाम पोट हलकं असताना आणि शरीर आरामदायी असताना करावा. तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल. प्राणायाम करताना आपल्या बसण्याची स्थिती कशी असावी? तर कुठल्याही सुखासनामध्ये तुम्ही हा प्राणायाम बसून करू शकता. जर तुम्हाला खाली मॅटवर बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून सुद्धा हा प्राणायाम करू शकता. हा प्राणायाम करताना हाताची विष्णू मुद्रा करायची आहे. तर्जनी आणि मधलं बोट अंगठ्याच्या खाली स्पर्श करायचं आहे आणि अनामिका आणि अंगठ्याचा वापर करून नाकपुडीवर हलका दाब द्यायचा आहे. हा प्राणायाम करताना तुम्ही कुठेही बसले तरी पाठ ताठ असावी, मान सरळ आणि खांदे सैल सोडलेले असावे. कुठल्याही आरामदायी स्थितीत बसा. पाठ ताठ, खांदे सैल, मान सरळ, डोळे बंद. हात मांडीवर चिन मुद्रेत ठेवा आणि 2 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. प्रथम डावा हात चिन मुद्रेमध्ये मांडीवर ठेवायचा आहे. उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची आहे. उजव्या नाकपुडीवर अंगठा खालच्या बाजूला हलकासा प्रेस करायचा आहे आणि डाव्या नाकपुडीतून श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने सहज शांतपणे श्वास भरून घ्या. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. हा झाला एक राऊंड. असं आपल्याला 3 ते 5 मिनिटे करायचं आहे. सुरुवात करूया. उजव्या नाकपुडीवर हलकासा प्रेस करायचा आहे. डाव्या नाकपुडीने शांत सहज श्वास भरून घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद. उजव्या नाकपुडीने शांतपणे श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे.
डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. हे काही राऊंडनंतर लक्ष द्या आपल्या श्वासाकडे. श्वास शांत झालेला जाणवेल आणि आपण वर्तमानात असलेले जाणवेल. डोळे बंदच असू द्या. पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर, आपल्या श्वासावर आणि आपल्या शरीरात होणाऱ्या हालचालींवर आणा. आता डोळे हळूहळू उघडा. हा प्राणायाम कधी करायचा असतो? सकाळची चांगली सुरुवात तुम्ही ह्या ब्रीदिंग प्रॅक्टिसने करू शकता आणि तुमचा पूर्ण दिवस ऊर्जावान बनवू शकता. तसंच तुम्ही ही प्रॅक्टिस संध्याकाळीही करू शकता आणि दिवसभराचा ताण ब्रीदिंग प्रॅक्टिसने कमी करू शकता. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जेव्हा पण हा प्राणायाम कराल तेव्हा तुमचं पोट हलकं असायला हवं आणि शरीर आरामदायी असायला हवं. आता हा प्राणायाम करताना काय काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे? तर तुम्हाला हा प्राणायाम उपाशी पोटी किंवा रिकामी पोटी पोट हलकं असताना करायचं आहे. तुम्हाला सर्दी खोकला झालेला असेल, ताप येत असेल, नाक बंद होत असेल, अशा वेळी तुम्ही हा प्राणायाम करणं टाळा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. हा प्राणायाम करत असताना श्वास जबरदस्तीने खेचून घेणं किंवा जबरदस्तीने श्वास सोडणं टाळा. पूर्ण नाकावर जास्त दाब देणं टाळा. नाकपुडीच्या खाली अंगठ्याचा किंवा अनामिकाचा हलका दाब देणं योग्य ठरेल. आता पाहूया नियमित सरावाने आपल्या शरीरावर या प्राणायामाचा काय फायदा होतो. शांत आणि नियंत्रित श्वासामुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळायला मदत होते. ज्यावेळी अस्वस्थ, ताण आल्यासारखं वाटत असेल त्यावेळी हा प्राणायाम करणं उपयोगी ठरेल. नियमित सरावामुळे मन शांत होण्यासाठी आणि ताण कमी होण्यासाठी मदत होते. ह्या बिगिनर प्रॅक्टिसमध्ये आपण श्वास रोखून धरलेला नाही, आपण फक्त श्वास घेतला आणि सोडलेला आहे. दिवसभराच्या धावपळीत आपण स्वतःला वेळ देणं विसरतो. त्यामुळे दिवसातले काही क्षण
स्वतःबरोबर बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि रिलॅक्स व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कोणाला जर स्ट्रेस, ओव्हर थिंकिंगचा त्रास होत असेल अशांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच योगा, प्राणायाम आणि हिलिंग टिप्ससाठी शीतल हिलिंग योगा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.